आज आपण इथं एक स्वादिष्ट अशी भाजी बनवणार आहोत पहा. या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर असतात. शिवाय आपण ती डाळीमध्ये शिजवली असल्यामुळे अजूनच आपल्याला पोषण मूल्य इथं मिळणार आहेत पहा. त्यामुळे अशी एकदम साधी, सोपी कुठल्याही प्रकारचे मसाले इथं आपण जास्त वापरलेलेच नाहीयेत पहा. अशी ही घरगुती पद्धतीने आपल्याला कुठल्याही गावामध्ये किंवा खेड्यामध्ये सुद्धा करता येईल अशी भाजी आपण आज पाहणार आहोत. मिक्स डाळीचा शेवगा. आता शेवग्याचा सीझन सध्या चालू आहे. भरपूर शेवगा मिळतो. त्यामुळे भाजीला जर काही नसेल तर अशी ही पौष्टिक भाजी नक्की एकदा करून बघा. चला तर वेळ न घालवता आपण भाजीला लगेचच सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हा शेवगा आपण इथं घेतलेला आहे पहा, ताजा शेवगा आहे आणि त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकारात साधारणपणे धरता येतील अशा पद्धतीने हे तिथं कट करून घ्यायचे आहेत पहा तुकडे आणि त्याची कढीची बाहेरची साल पण इथं काढायची आहे पहा. ती काही काढायची आहे आणि काही ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ती करायची आहे पहा. जर साल पूर्ण ठेवली तर शेवगा नीट शिजत नाही आणि जर पूर्ण साली काढून घेतल्या तर शेवगा लिबलिबीत होतो. त्याच्यामुळे काही साल काढायची आणि काही ठेवायची. आता ही कढईत आपण वेगळी शिजायला टाकणार आहेत पहा. कुकरमध्ये आपण डाळीबरोबर ही शिजायला टाकणार नाही. ती खूप शिजते मग. हा शेवगा. त्याच्यामुळे कढईत आपण एक छोटा गॅस आहे पलीकडं, तिथं आपण ते शिजायला टाकून झाकण ठेवून देऊ. म्हणजे आपण इकडचं काम करणार आहोत आता. झाकण ठेवून दिलं त्याच्यावरती. आता इकडं इकडं काय करायचंय बघा आपल्याला. इकडं ह्या ज्या डाळी आहेत, इथं तुरीची डाळ आपण इथं ही जी पळी तुम्हाला दिसते, ह्या 3 पळ्या ही डाळ घेतलेली आहे आणि याच्यानंतर मुगाची डाळ एकच पळी आपण घेतलेली पहा आणि मसूरची पण डाळ एकच पळी घेतलेली आहे. म्हणजे 3 डाळी जर याची तुरीची डाळ असेल, तर 1 डाळ मसूर आणि एक एक डाव तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता, असं प्रमाण घ्या किंवा तुम्ही ह्या डाळी नाही घेतल्या तरी चालते. नुसती तुरीमध्ये शेवगा शिजवला तरी चालेल. पण मिक्स डाळ घेतल्यामुळे आपल्याला त्यांचेही पोषण मूल्य इथं मिळवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपण असं केलेलं आहे. आता ही डाळ इथं मिक्स केलेली पहा, ही डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे. एक 2-3 पाण्याने धुवून घेऊ म्हणजे त्याच्यावरच्या पावडरी वगैरे ज्या मारलेल्या असतात त्या निघून जातात आणि आपल्याला छानपैकी भाजी इथं बनवता येते. अशी धुवून घ्यायची भाजी. नंतर आपण कुकर घेणार आहेत पहा आणि कुकरमध्ये ही डाळ इथं लावून घेणार आहेत. डाळ चांगली धुवून घ्यायची पहा. हे सगळं पांढरं पाणी तुम्हाला दिसतं हे निघून जाईल. स्वच्छ अशी आपल्याला डाळ मिळेल. आपण आता कुकर घेतलेला आहे पहा. त्याच्यामध्ये ह्या मिक्स डाळी इथं टाकून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही मसूरची डाळ जर खूप जास्त घेतली तर लालसर असा रंग भाजीला येतो. त्याच्यामुळे आपण ती कमी घेतली. लसूण टाकलेलं आहे पहा. नेहमीप्रमाणे आपण कुकरमध्ये इथं लसूण घेतलेलं आहे आणि टोमॅटो आपल्याला इथं अर्धे कापून टाकायचे आहेत. टोमॅटोची वरची साल आहे ना ती आपोआप निघते पहा. त्याच्यामुळे आपल्याला इथं त्याची प्युरी करायची काहीच गरज नाही. म्हणजे आपला वेळ इथं वाचतोय पहा कुकरमध्ये टाकल्यामुळे. स्वतंत्र प्युरीची काहीच गरज नाही आपल्याला. हलवून घ्यायचंय. बाकी आपण याच्यात कुठलेच मसाले टाकलेले नाहीयेत पहा. काही सुद्धा टाकलेलं नाही. पाणी टाकून घ्यायचंय आणि ह्या ज्या डाळी आहेत तुमच्या घरात जसे मेंबर असतील तशा तुम्ही त्या डाळी वाढवू शकता आणि भाजी जास्त करू शकता पहा. अतिशय पोटभरीची अशी भाजी आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. एकदम चवदार लागते पहा. चवच अशी जबरदस्त आहे या डाळ शेवग्याला. तर तुम्ही बोटे चाटतच राहाल पहा आणि पुन्हा-पुन्हा तुम्ही ही भाजी करणार आहेत एकदा केल्यानंतर. इतकी छान लागते. आणि मसाले पाहायला गेले तर तसे काहीच नाही टाकलेले याला. मूळ जी शेवग्याची जी चव आहे ना, ती इथं आपल्याला अनुभवायला मिळते. मसाल्याच्या याच्यामध्ये कुठंच ही चव आपण हरवून बसत नाही पहा. आता कुकर इथं लावून घेतलाय पहा. एक मोठी शिट्टी मोठ्या आचेवर करायची आहे. नंतरची 2च शिट्ट्या करायच्यात आपल्याला. नंतरची शिट्टी एक छोट्या आचेवर करून कुकर थंड करायला ठेवून द्यायचा आहे पहा. आता इथं आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे. दरम्यानच्या काळात कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर आपला कुकर इथं गार झालाय पहा. आपण तो काढून घेतलाय आणि भाजी आपण एका बाउलमध्ये मोठ्या इथं ओतून घेतलेली आहे पहा. तुम्हाला दिसतंय आता टोमॅटो चांगला शिजलेला आहे, स्मॅश झालेला आहे. त्याच्यामुळे चव चांगली लागते पहा ह्याच्यामध्ये शिजल्यामुळे. आणि ते वरचे टरकल आपोआपच निघतात. काही काढायची त्याला गरज लागत नाही. असा छान वास सुटलाय पहा एकदम त्याचा. हे काय ते अशी टरकल त्याची साल वरची आपोआपच निघते. काढून घ्यायची पहा. आता आपण भाजीला सुरुवात करणार आहेत पहा. शेवगा पण आपला चांगला शिजलेला आहे इकडं. शेवगा पण आपण आता तो बंद केलाय गॅस. इतकाच आपल्याला तो शिजवायचा आहे. आता इथं गॅस चालू केलाय पहा आपण भाजीला प्रत्यक्ष सुरुवात करूयात. कढई ठेवलेली आहे.
तेल टाकलेलं आहे पहा. तेल तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. मोहरी टाकलेली पहा. तेल चांगलं तापलेलं आहे आणि जिरे पण टाकलेत. नेहमीप्रमाणे आपण फोडणीत लसूण टाकत असतो पहा. आपण तो उभा चिरलेला लसूण इथं टाकून घेतलाय. कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत पहा. असतील तर टाका, पण चांगला लागतो कढीपत्ता. असेल तर नक्कीच टाका. नंतर कांदा टाकून घेतलाय पहा. स्मॅशरमध्ये तो असा बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे घट्टपणा येतो भाजीला आणि चवदार लागते पहा भाजी. चांगला परतून घेतलाय पहा गोल्डन रंगावर हा कांदा आपण. नंतर हिरव्या मिरच्या टाकल्या. जर तुम्हाला तिखट पाहिजे नसेल, तर ह्या स्टेजला तुम्ही हिरवी मिरची टाका. आणि जर तिखट पाहिजे असेल, तर तुम्ही कांद्याच्या अगोदर फोडणीला टाका. म्हणजे थोडं तुम्हाला ते तिखट लागेल. पण आम्हाला तिखट लागत नाहीत आणि ह्या मिरच्या पण मी नंतर काढून घेणार आहे. त्याच्यामुळे मी ह्या स्टेजला त्या टाकल्यात. तरी या चांगल्या भाजून निघतात आणि पिवळ्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे तिखट पण नाही. त्या तशा जरी खाल्ल्या तरी चांगल्या लागतात भाजीमध्ये. अशा पद्धतीने कसं तिखट लागतंय तुम्हाला, तुम्ही दुसरी हिरवीगार मिरची आहे तिखट, ती पण इथं फोडणीला वापरू शकता पहा. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर. तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. आता हे इथं धना पावडर घेतलेला आहे मी 1 चमचा, अर्धा चमचा इथं हळद घेतलेली आहे आणि ही तिखट आहे पहा हे आणि हे काश्मिरी तिखट आहे. अशा पद्धतीने आपण एकत्रच इथं टाकून घेणार आहेत. हे लाल तिखट तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला जर जास्त झणझणीत भाजी पाहिजे असेल, तर तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता. पण आमच्याकडे नाही चालत त्याच्यामुळे मी थोडं-थोडं ते घेतलेलं आहे. इथं कुठले मसाले आपण वापरलेत का पहा जास्त. काळा, गोडा किंवा बाजारातले जे मसाले मिळतात पॅकिंगमध्ये अजिबात वापरलेले नाही. आता हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. सगळंच टाकून घ्यायचं ह्या स्टेजला आपण गॅस इथं मोठा करायचा आहे पहा. हे सगळं शिजलेलं आहे पहा. आपल्याला फक्त इथे एक उकळी आणायची आणि मीठ टाकून घ्यायचंय. बाकी याच्यामध्ये काहीच नाही राहिलं. कोथिंबीर आहे ती भरपूर सारी कोथिंबीर निवडून कापून इथं ठेवली होती. ती पण आपण इथं टाकून घेतलेली पहा. मोठ्या गॅसवर आपल्याला फक्त 1-2 उकळ्या आणायच्यात. बाकीचं काहीच नाही राहिलेलं त्याच्यामध्ये. किती पातळ पाहिजे ती तुमच्या मेंबरवर अवलंबून आहे. फार पातळही भाजी करायची नाही. मीठ टाकून घेऊयात आपण. मीठ टाकलेलंच नाही आत्तापर्यंत. त्याच्यामुळे ह्या स्टेजला आपण मीठ टाकून घेऊ. फार मीठ नाही टाकायचं पहा, नाहीतर मग ती वेगळीच काहीतरी चव लागते त्याला. झाली आपली भाजी तयार. एक उकळी आली का. तसा जबरदस्त कलर पण आलेला आहे तिला आणि अशी पोषण मूल्यांनी भरपूर अशी ही भाजी जबरदस्त लागते पहा चवीला पण. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर पण ही भाजी खाऊ शकता पहा. जबरदस्त अशी चव आहे हिला. मुळात शेवगाच खूप चवीचा असतो. त्याच्यामुळे भाजी त्याची छानच लागते. झाली पहा भाजी आपल्याला. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. काढून घेऊयात आपण भाजी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. किती छान कलर आलाय पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.